सदस्य करण्याचा विचार भारतीय जनता पक्षाचा आहे, असे सूतोवाच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी बुधवारी केले। वरिष्ठ पातळीवर जो निर्णय होईल तो होईल, मात्र जो उमेदवार सक्षम होता निवडून आला असता असे 20 ते 25 इच्छुक आहेत, असे मोहोळ म्हणाले। पुणे महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांचा कोटा निश्चित झाला असून भाजपच्या वाट्याला 7, राष्ट्रवादी काँग्रेस 2 तर काँग्रेसला 1 अशा 10 जागा मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे। महापालिका निवडणुकीत पराभव झालेले भाजपमधील 46 उमेदवार आहेत। त्यांच्यातील काही उमेदवारांकडून स्वीकृतपदी वर्णी लागावी यासाठी प्रयत्न सुरू आहे। एकीकडे उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज असलेल्यांची संख्या मोठी आहे। अशा परिस्थितीत पराभव झालेल्या उमेदवारांना स्वीकृतपदी संधी कशी द्यायची अशा मतप्रवाह भाजपमध्ये सुरू झालाय। मोहोळ यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघात वार्तालापाप्रसंगी स्वीकृत नगरसेवका पदांबाबत भाष्य केलंय। त्यामध्ये त्यांनी पराभव झालेल्या उमेदवारांना स्वीकृत नगरसेवक पद नाही अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे। स्वीकृतपदी संधी मिळावी यासाठी मोहोळ यांच्याकडे फिल्डिंग लावण्यासाठी इच्छुकांची रांग आहे। या इच्छुकांना तोंड देताना त्यांची दमछाक होत असल्याचं चित्र दिसत आहे। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील पुण्यात दाखल झाल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी ही गर्दी वाढली आहे। भाजपकडे 7 जागा असून 2.5 वर्षांसाठी एकाला संधी देण्याचा विचार सुरू आहे। अशा प्रकारे या पंचवार्षिकमध्ये 14 इच्छुकांना संधी देण्याची चर्चा भाजपमध्ये आहे।